मंडळी, खादाड जोडीच्या नवीन भागात तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मिसळ नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटून देणारा हा पदार्थ, म्हणूनच अस्सल मिसळ प्रेमींसाठी आज आम्ही पुन्हा एकदा खादाड जोडीच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील पुणे नाशिक बायपास जवळ शुभम मिसळ येथे। ह्या मिसळची खासियत अशी आहे की ह्या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांची आई स्वतः त्यांच्या हाताने ही मिसळ बनवते। मग तुम्हाला तर माहितीच, आईच्या हातची चव कोणालाच तोड करू शकत नाही। म्हणूनच आज पुन्हा एकदा मिसळ प्रेमींसाठी शुभम मिसळ इथे आम्ही आलो आहोत आणि ह्यांच्या इकडे मिसळ सोबतच कांदा भजी, बटाटा भजी तसेच रस्सा वडा हे पदार्थ नाश्त्यासाठी मिळतात। शुभम मिसळ हाऊस या ठिकाण म्हणजे एकदम रस्त्याच्या कडेला हे हॉटेल आहे, म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना देखील इथं ते येऊन या मिसळीचा आस्वाद घेऊ शकतात। आणि याचबरोबर यांचं किचन जे आहे ते पण एकदम सेपरेट आणि एकदम स्वच्छ असं आहे आणि बसण्याची व्यवस्था आपण पाहू शकतो की खूप व्यवस्थित आणि मोठ्या ठिकाणी यांनी हे सगळं म्हणजे व्यवस्थापन केलेलं आहे। सगळं काही टेबल खुर्च्या मोठ्या जागेत असून म्हणजे आतमध्ये जो काही आहे तो पण पोर्च वेगळा आणि बाहेर कोणाला जर मस्त हवेशीर ठिकाणी बसायचं असेल तर बाहेर पण आपण बसू शकतो, असं म्हणजे पूर्ण एकदम यांनी व्यवस्थापन केलेलं आहे। चला तर मग आईच्या हातची मिसळ बनवलेली ही मिसळ आपण टेस्ट करून पाहूया। तर आपण आता या आईंच्या किचन मध्ये आलोय, पाहूया आई इथे मिसळच तयार करत आहात। नमस्कार ताई। नमस्कार आई। तर मला सांगा, तुम्ही ही जी मिसळ तयार करताय, सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं हॉटेलची सुरुवात कधीपासूनची आहे? 1986 पासून। 1986 पासून ते आतापर्यंत तुम्ही हे हॉटेल सांभाळताय। तर ही जी काही मिसळ तुम्ही तयार करताय, ह्या मिसळ तुम्हीच तयार करताय हे तर मी ऐकूनच इथे आलेली आहे, परंतु ह्या मिसळच्या मदतीसाठी तुम्ही कोणी आचार्य आहे की वगैरे आहेत? पण मग तरी पण ही मिसळ तुम्ही एकट्याच तयार करता की आचार्य दादांची मदत घेऊन करता? आचार्य दादांची मदत घेतो। त्यांना जर समजा काही समजलं नाही तर आपण सांगतो त्यांना, घरगुती मसाले तयार केलेले ते मसाले पण देते मी त्यांना। आणि जो मिसळीचा जो तडका द्यायचा ते काम तुम्ही करता? इथं आई मिसळ तयार करते ते ही तरीबाज अशी घट्ट अशी मिसळ आहे ही, आपण पाहू शकतो। मिसळीचा जो काही सुगंध येतोय तो पण खूप छान आहे आणि मी मगाशी जसं बोलली की आईच्या हाताला तोडच नसते, ती घरचा जो काही पदार्थ असो किंवा आपण मोठमोठ्या हॉटेलांमध्ये देखील जेवायला जातो, पण ओढ असते ती आईच्या हातचे म्हणजे जे काही पदार्थ असेल त्याची। तसेच ही आईच्या हातची ही मिसळ आहे आणि ते पाहतोय की एक आई हे किचन सांभाळते, जसं की आई आपलं घरचं घर किंवा घरचं किचन जे असतं ते सांभाळते, ते जेवढं स्वच्छ आणि क्लीन म्हणजे असतं तेवढंच हे देखील हॉटेलचं किचन असून सुद्धा या आईने खूप छान असं एकदम व्यवस्थित त्याचं मांडणी करून आणि एकदम खूप स्वच्छता अशी आहे, कुठेही तेलकटपणा किंवा कुठे असं काही वाटत नाहीये, खूप म्हणजे खूप स्वच्छ आहे। तिथे जे आपण आधी उभं राहिलो होतो तिथे की आई त्या म्हणजे मिसळ बनवतात ते डिपार्टमेंट वेगळं आहे आणि बटाटा भजी, कांदा भजी हे जे काही पदार्थ बनवतात त्यासाठी लागणारं हे डिपार्टमेंट इथं वेगळं आहे। आपण पाहू शकतो दोन्ही डिपार्टमेंट वेगवेगळे असले तरी स्वच्छता मात्र खूप चांगल्या पद्धतीची इथे आहे। तर मग आईने तडका दिलेल्या या मिसळीची आपण चव घेऊया।
तर दादा काय सांगा, तुम्ही आज तुमच्या मित्र परिवारासोबत इथं मिसळ टेस्ट करण्यासाठी आला होता, तर तुम्ही मिसळ खाल्ली पण आहे, तर त्याची चव तुम्हाला कशी वाटली? एकच नंबर ही मिसळ आळ्या फाट्याची मी आज पहिल्यांदा इथं चाखली मिसळ. खूपच त्याची चव छान होती आणि तृप्त झालो म्हणजे खाऊन. आणि फार राजगुरुनगरवरून नाव ऐकून आलो, म्हणजे आपण जे म्हणतो गावरान तडका त्या टाईपची चव आहे, एकदम मस्त आहे. चहा पण चांगला आहे, एकच छान मिसळ एकदम खास. प्रत्येकच ठिकाणी भेटते, तरी देखील हा मित्र परिवार डायरेक्ट खेड वरून इथे आलेला आहे आळेफाटा येथे ह्या मिसळीचा चव घेण्यासाठी, आणि त्यांना खाऊन ती मिसळ एकदम तृप्त झाल्यासारखं वाटतंय. यात अजून काय पाहिजे? आपल्यासोबत आज ही एक जोडी देखील इथं मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आलेली आहे. आपण त्यांना विचारूया. वहिनी, कशी वाटली तुम्हाला ही मिसळ? कुठून आलात तुम्ही? आम्ही खामुंडेवरून आलो आणि मिसळची टेस्ट एकदम छान आहे, टेस्टी आहे. दादा, तुम्ही काय सांगाल? माझा मित्र बोलला होता की आळे पाठवे तुला चांगल्या प्रकारची मिसळ खाऊ घालतो, जोडीदार आहे म्हणून म्हटलं चला. आम्ही मिसळ प्रेमी दोघं, पण मुंबईला पाहिजे तशी मिसळ भेटत नाही. कधीतरी गावी येतो खामुंडीला, तर खामुंडीचा आलो होतो, तर जोडीदाराला बोललो की नाश्ता करायला जायचं, तर तो म्हटला तू जिकडे आळे पाठव मी तुला A1 मिसळ खाऊ घालतो. म्हणून मग मिसळ खायला इकडे आलो. मिसळ खाऊन तर एकदम प्रॉपर, म्हणजे जशी मिसळ हवी आहे ना मला, तिखट झटका मारणारी तशी मिसळ आहे. आपल्यासमोर आपलं मिसळीचं ताट आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मिसळची चव ही तर खूप महत्वाची असतेच, पण त्याच्या आधी हे मिसळ कसं देतात ते ताट हे पण खूप महत्वाचं आहे. आणि आपण इथं पाहतो की खूप छान असं त्यांनी हे ताट दिलेलं आहे आपल्याला. ह्या मिसळीत मिसळ, पाव, दही सोबत कांदा, लिंबू, काकडी, मस्त आईच्या हातची ही मिसळ आपण आज टेस्ट करून पाहूया. खरंच मी जे बोलले होते ते आईच्या हातच्या चवीला तोड नाही. एकदम छान अशी ही घरगुती पद्धतीची जशी काय मिसळ खातोय असं वाटतंय. खरंच खूप मिसळ खूप छान आहे. सोबत पापड असल्यावरती मग तर काय अजूनच. थँक्यू दादा. आपण इथं पाहतोय की दादांनी आपल्याला मस्त असं या छोट्याशा बादलीत तरीबाज रस्सा देखील आणून दिलाय, आणि सोबत माझी आवडती बटाटा भजी आणि कांदा भजी. आपण ही पण टेस्ट करून पाहूया. बटाटा भजी तर खूपच छान आहे. कांदा भजी, मला खेकडा भजी असं देखील म्हणतात. झणझणीत तिखट हिरवी मिरची, मस्तच. आपल्यासोबत शुभम मिसळ हाऊसचे मालक आहेत शुभम दादा. नमस्कार दादा. तर मला काय सांगाल, म्हणजे मी ही मिसळ खरंच चव घेतली. आईच्या हातची जी चव आहे ती खरंच खूप अप्रतिम आणि छान आहे. पण तुमचा या हॉटेल सोबतचा प्रवास काय सांगाल मला? माझा या हॉटेलच्या सोबतचा प्रवास 1986 सालापासून या हॉटेल व्यवसायात आमचं घर प्रवृत्त आहे. 1986 साली आमचे आजी आजोबा हे हॉटेल चालवत होते. त्यानंतर आमचे आई वडील पाहत होते हॉटेल, आणि आता आमच्या आई वडिलांच्या सोबतच आम्ही या हॉटेलमध्ये लक्ष दिलं. आता मी, माझा दादा, आमची आई हे हॉटेल आम्ही सांभाळतो. आमच्या हॉटेलला आचारी पण आहेत. आमच्या मिसळला जो तडका वगैरे देतात किंवा जो मसाला वगैरे देतात ती आमची आई सगळं घरून बनवून आणते आणि ते तडका वगैरे देते. आणि गिरायकांचा प्रतिसाद वगैरे उत्तम प्रमाणात आम्हाला भेटलेला आहे. भरपूर लांब लांबून कस्टमर वगैरे मिसळ खायला इथपर्यंत येतात. तर आपण पाहतो की 1986 पासून आळेफाटाच नाही तर इतर देखील ठिकाणांच्या म्हणजे बोलतात ना अस्सल प्रेमींच्या चवीसाठी हे हॉटेल म्हणजे सेवेसाठी उपलब्ध आहे. जवळजवळ 1986 पासून हे हॉटेल चालू आहे. तर शुभमदादांचे आजोबा, त्यांचे वडील आणि आता स्वतः शुभमदादा आणि त्यांचे दादा, म्हणजे 3 पिढ्या झाल्यात की ह्या घराच्या, की हे हॉटेल त्यांचा, हा हॉटेलचा जो वारसा आहे त्यांनी तो चालू ठेवलाय.
खूप छान आणि उत्तम अशी ही चव आहे या मिसळला. आईच्या हातची ही मिसळची चव तर मी घेतलीये. तुम्ही पण नक्की एकदा अवश्य भेट द्या शुभम मिसळ हाऊसला. आणि खरंच खूप छान आणि अप्रतिम अशी चव आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खादाड जोडी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा.